श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण परत स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये जे घडलं त्याविषयी बोलणार आहोत. स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या बखर पुस्तकामध्ये आणि अशा अनेक पुस्तकामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आपण त्यातलीच एक कथा आता आपण इथे ऐकणार आहोत. स्वामी समर्थांची अद्भुत कथा या आपण बखर पुस्तकातून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या कथा आवडल्या असतील तर कथा पूर्ण ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा. पण ह्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लोकांनी सांगितलेल्या कहाण्या आहेत ज्या आपण इथे सांगतो. त्यांच्या भक्तांना त्या आवडतातही. स्वामींचे हे चमत्कार आपण इथे कहाणी रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच एक गोष्ट आज आपण घेऊन आलेलो आहे. स्वामी समर्थांची अद्भुत चमत्कारी कथा. अहंकारी घोलप आणि स्वामींचे सामर्थ्य. अक्कलकोट एक पवित्र भूमी आहे जिथे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीमध्येही एक दिव्य शक्ती जाणवते. लोक म्हणायचे, येथे काहीही घडलं तरी ते योगायोग नसतो, तो स्वामींचा संकल्प असतो. त्या काळात अक्कलकोटच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये एकच नाव घुमत होतं, श्री स्वामी समर्थ यांचे. कोणी त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानलं तर कोणी साक्षात त्यांना परमेश्वर मानलं. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना ठाऊक होती, स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. अक्कलकोटमध्ये वामनबुवा नावांचे एक विद्वान आणि अत्यंत भक्तिमान व्यक्ती राहत होते. त्यांची स्वामीवर अपार श्रद्धा होती. त्यांच्यासाठी स्वामी म्हणजे गुरु, देव आणि देवांचा आधार. वामनबुवा रोज स्वामींच्या दर्शनाला जात आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला आदेश मानत. त्यांच्या मनात एकच भावना होती, स्वामी आहेत म्हणजे सगळं आहे. त्या काळामध्ये घोलप स्वामी नावाचे एक सिद्ध पुरुष होते. त्यांच्याकडे काही अद्भुत शक्ती होत्या. ते चमत्कार दाखवू शकत होते, त्यामुळे लोक त्यांना मानायचे आणि त्यांच्याकडे चमत्कार शक्ती असल्यामुळे लोक त्यांना घाबरायचे. पण त्यांच्या मनामध्ये ना एक गोष्ट वाढत होती, अहंकार. त्यांच्यामध्ये ना खूप अहंकार होता. त्याच्यामुळे लोक त्यांच्या जवळ जायलाही घाबरायचे. त्यांचा चमत्कार ते पाहायचे, पण पूर्ण मनातून ते त्यांच्या जवळ जाण्यास टाळायचे. त्यांना वाटायचं की त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. त्यांच्यामध्ये गर्व चढला होता. म्हणूनच त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थाबद्दल ऐकलं की मनामध्ये त्यांचा राग यायचा. सगळी लोक त्यांनाच कसं काय मानतात, मला का नाही मानत, माझ्याकडे यायला ते का घाबरतात. माझ्याकडेही त्याच चमत्कारी गोष्टी आहेत जे चमत्कार ते स्वामी दाखवतात. पण लोक स्वामीजवळ जाण्यासाठी कधीही घाबरत नव्हते. एक दिवस वामनबुवा घोलप स्वामींना भेटायला गेले. घोलप स्वामी त्यांना पाहिलं आणि हसत विचारलं, काय बुवा, त्या अक्कलकोटच्या स्वामींच्या मागे का लागलात?
वामन बुवा शांत होते. घोलप स्वामींनी एक मूठ माती घेतली आणि आपल्या शक्तीने ती सोन्यात बदलली. ते म्हणाले, हे पाहिलं, माझ्याकडे या, तुम्हाला धन आणि वैभव देईल. वामनबुवा हसले आणि शांतपणे म्हणाले, हे सगळं क्षणिक आहे. माझे स्वामी जे देतात ते कधीही संपत नाही. हे ऐकून घोलपला खूप राग आला. घोलप स्वामीला वाटलं यांनी माझा अपमान केला. ते चिडले. ते म्हणाले, तुझे स्वामी इतके मोठे आहेत का? मग मला दाखव त्यांची ताकद. वामनबुवा निर्धास्तपणे म्हणाले, वेळ आली की स्वामी स्वतः तुम्हाला दाखवतील. त्या रात्री वामनबुवा एका धर्मशाळेमध्ये झोपले होते. पण घोलपांच्या मनात मात्र राग आणि अहंकार भरला होता. त्यांनी जे शब्द स्वामींविषयी बोलले त्याचा त्यांना राग होता. ते ठरवून आले होते की आज ते वामनबुवांचा अंत करणार. त्यांनी एक मोठा दगड उचलला आणि वामनबुवाच्या दिशेने गेले. वामनबुवा शांत झोपले होते. जसा घोलप स्वामींनी दगड उचलला तसा अचानक त्यांच्या शरीरामध्ये बदल झाला. त्यांचे हात थरथरू लागले. दगड अधिक जड झाला. त्यांचं शरीर अधीर झालं आणि पुढच्या क्षणी तो दगड त्यांच्या स्वतःच्याच हातामध्ये कोसळला. ते खाली पडले आणि वेदनेने तरफडू लागले. त्या आवाजाने वामनबुवा जागे झाले. त्यांनी घोलप स्वामींना त्या अवस्थेत पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये एकच विचार आला, हे माझ्या स्वामींनी केलेलं रक्षण आहे. त्या क्षणी घोलप स्वामींचा अहंकार पूर्णपणे तुटला. त्यांच्या डोळ्यात आता गर्व नव्हता, फक्त पश्चाताप होता. त्यांना समजलं की ही त्यांची हार नाही तर त्यांच्या अहंकाराचा अंत आहे. ते तिथून उठले आणि थेट अक्कलकोटाकडे निघाले. स्वामी समर्थांच्या चरणी येऊन ते कोसळले. डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, स्वामी मला माफ करा, मी चुकलो. माझ्यामधला अहंकार तुम्ही कमी केला. स्वामी शांत बसले होते. ते हलकं हसले आणि म्हणाले, घोलप, सिद्धी मिळवणं मोठं नाही, त्याचा योग्य उपयोग करणं मोठं आहे. अहंकाराने काही मिळत नाही, भक्तीने सर्व काही मिळतं. त्या दिवसानंतर घोलप स्वामी पूर्णपणे बदलले. ते नम्र झाले आणि लोकांच्या सेवेसाठी जगू लागले. वामनबुवांची श्रद्धा आणखीन दृढ झाली. या कथेचा अर्थ असा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात. अहंकाराचा शेवट नेहमीच होतो. खरी शक्ती भक्तीत आहे, चमत्कारात नाही. जर मनापासून स्वामींना हाक मारली तर ते नक्की येतात. कधी दिसतात, कधी न दिसता, पण ते आपल्या भक्ताला कधीही एकटं पडू देत नाही.
श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.